दिंड्या पताका वैष्णव नाचती व साधू नाचती, पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती, असं आपण म्हणतो. हे अगदी खरं आहे. आणि पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्ताने महाराष्ट्रभरामधून भाविक भक्तांनी वारकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. अतिशय वारकरी वेशभूषा असेल, त्याच पद्धतीनं एकाच प्रकारचे कपडे असतील, अशा विविध प्रकारे या ठिकाणी ही वारी सजलेली आहे. वारीला जरी अवधी असला तरीसुद्धा संत नामदेव महाराज पालखी असेल, ज्ञानेश्वर महाराज पालखी असेल, सोपानदेव महाराज पालखी असेल, त्याच पद्धतीनं तुकाराम महाराज पालखी सोहळा असेल, हा रस्त्याने मार्गक्रमण करीत येत असतानाच या ठिकाणी पंढरपूर वारीमध्ये तुम्ही पाहू शकता माझ्या मागे या ठिकाणी भाविक भक्त आलेले आहेत आणि अतिशय आनंदाने या ठिकाणी ते वारी करतायत. बरीच वर्षांपासून लोक या ठिकाणी वारी करतायत. एकंदरीत पंढरपूर नगरी जी आहे ती वारीसाठी सज्ज झालेली आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. नक्की त्यांना कसं वाटलं, किती वर्ष ते वारी करतात, काय अनुभव आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाऊया आपण त्यांच्याकडे. माऊली नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. काय नाव आपलं? ॲडव्होकेट बापूसाहेब सरक. कुठून आलात तुम्ही? आम्ही फलटणवरून आलो. किती वर्ष झाली वारी करताय? ही पहिलीच वारी आमची. पालखीच्या पुढं आम्ही आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतोय. तुमच्या या सगळ्या मंडळीमध्ये तुम्ही सगळे यंगस्टर लोक वाटतायत. काय वाटतं एवढ्या लवकर तुम्हाला? या बरेचशी मंडळी या ठिकाणी वृद्ध झाल्यानंतर येते, पण या पायरीपाशी, या नामदेव पायरीच्या महाद्वारापाशी आपण या ठिकाणी आलेला आहात. नक्की काय वाटतं एक तरुण म्हणून तुम्हाला, की अध्यात्माचं काय महत्त्व आहे आणि वारीमध्ये तुम्ही इतकी वर्ष येत आहे, का थकत नाही आणि का आनंद वाटतो? सर्वात प्रथम तुम्ही जे प्रश्न विचारला की तरुण म्हणून का तुम्ही लवकर आलात, तर त्याचं उत्तर असं आहे की आम्हाला लवकरात लवकर आम्ही अध्यात्मात आलो आणि त्या चैतन्याशी आम्ही कनेक्ट आहे. त्यामुळं पहिल्यांदा वारी आम्ही करतोय आणि लवकर आलो इकडं. त्याच पद्धतीनं पंढरपूर नगरी जी आहे ती आता वारीसाठी कुठेतरी सज्ज झाली आहे, असं चित्र तुम्हाला दिसलं का? हां, आता रस्त्याने येत असताना आम्ही 6 दिवस झालं वारी करतोय, तर रस्त्याने येताना चित्र दिसलं. प्रशासन तयारी करत आहे. इथलं जे वातावरण आहे पंढरपूरचं ते अत्यंत आध्यात्मिक तुम्हाला वाटतं का? फील होतं का? या ठिकाणी आल्यानंतर काय वाटतं, तुमच्या काय भावना आहे? नक्कीच अतिशय छान वाटतं. इथं आल्यानंतर चैतन्याची जाणीव होती लगेच, त्यामुळं अतिशय आनंदाचं वातावरण वाटतं. काय सांगाल तुम्ही येणाऱ्या वारकऱ्यांना किंवा पंढरपूर नगरीला जे लोक पहिल्यांदा दर्शनासाठी येतात किंवा आपल्या मनोभावे पूजन करण्यासाठी, माऊलींची सेवा करण्यासाठी या ठिकाणी येतात, काय तुमचा संदेश असेल? वारीत आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांनी इथं येऊन एक वेगळी चेतना घेऊन जावी आणि आपल्या देशासाठी आणि स्वतःसाठी काम करावं, त्यांनी देशासाठी काम करावं. तुम्ही हा भगवत धर्माची पताका खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुमच्या मागे डोलते आहे. काय मेसेज देताय तुम्ही याच्या माध्यमातून आणि काय संदेश असेल? संदेश एकच आहे की आपल्या धर्माची पताका आपण आपल्या या इथं येणारे चैतन्य घेऊन जायचं आणि धर्माचं रक्षण करायचं आणि धर्म वाढवण्याचं काम करायचं. तुम्हाला वाटतं का वारकरी जो धर्म आहे किंवा वारकरी संप्रदाय आहे तो कुठेतरी या पालख्या सोहळे, त्याच पद्धतीनं हे जे वातावरण निर्मिती होते आणि प्रशासन कोणतंही असू द्या ते सहकार्य करतच राहत असतं त्यांच्या पद्धतीनं, परंतु कुठेतरी वारकरी संप्रदाय जो आहे तो हिंदू धर्माशी निगडीत असून आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं हिंदू धर्माची पताका जगभर डोलवण्याचं काम किंवा जगभर पसरवण्याचं काम खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा करतोय. यस, नक्कीच करतोय. कारण महाराष्ट्रामध्ये आपल्या संतांची भूमी आहे महाराष्ट्र, आणि ह्या महाराष्ट्राने संतांच्या भूमीने संतांनी आपल्याला पूर्ण जगामध्ये एक आपला झेंडा पताका लावलेली आहे, त्यामुळे त्याचा एक अभिमान आहे आम्हाला. त्याच पद्धतीनं वारकरी संप्रदायाचा हा जो एक इव्हेंट झालेला आहे, एक सोहळा झालेला आहे आणि असा जगप्रसिद्ध सोहळा पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात, परंतु काही वारकरी संप्रदायाच्या विरुद्ध बोलणारी मंडळी असते किंवा हे जे चाललंय हे केवळ राजकारणासाठी लोक करतायत असं काही लोक म्हणतात. मग ते वारकऱ्यांना कुठेतरी त्याची ठेस पोहोचते. तुम्हाला एक सामान्य नागरिक आणि वारकरी म्हणून काय वाटतं? ह्याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येकाचा विचार प्रभाव वेगळा आहे. ही अध्यात्माशी अटॅच असणारी लोक इथं येतात, या ठिकाणी येऊन चैतन्य घेतात इथलं आणि स्वतः प्रत्येकजण आपल्याला स्वतःमध्ये विठ्ठल पाहत असतो, त्यामुळे इथून येऊन एक वेगळी चैतना घेऊन जात असतात. काय साकडा असेल विठ्ठलाला या पायरीच्या ठिकाणी आणि या पवित्र ठिकाणी? या पवित्र ठिकाणी एवढं सांगायचं आहे की इथं येणाऱ्या माणसाने आपलं आरोग्य आणि आपलं स्वतःचं घर आणि आपला देश यासाठी काम करावं. मी एक सांगू शकतो की प्रत्येकाने वारी जरूर करावी. आम्ही 6 दिवसात आळंदी ते पंढरपूर म्हणजे प्रत्येक मुक्काम जवळजवळ आम्ही 40 किलोमीटर केला. पहिल्यांदा जवळजवळ सगळे मेंबर आहेत. फक्त टाळ, मृदुंग आणि नाम आणि हरिपाठ
ह्याच्यात एवढी ताकद आहे ती प्रत्येकाने अनुभवावी. मनाचा विचार न करता विठ्ठलावर विश्वास ठेवून प्रत्येकाने एकदा जरूर आयुष्यात एकदा तरी अनुभव घ्यावा. खूप अप्रतिम अनुभव आम्हाला आला प्रत्येकाला. तुम्ही एवढे जरी आज कोणाच्याही चेहरे बघा सगळे प्रसन्न आहेत प्रत्येक दिवसाचा आमचा, आणि खूप ताकद आहे विठ्ठलाच्या नामात. तर मी प्रत्येकाला एकच विनंती करीन की एकदा तरी जीवनात वारीचा अनुभव, पंढरीच्या वारीचा अनुभव घ्या. धन्यवाद. नक्कीच.